नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, महाशिवरात्रीनिमित्त व्हिडिओ बनवायचा आहे. उशीर झाला आहे. आवाज खराब असल्यामुळं आज बी थोडा आवाज खराबच आहे, पण माहिती देणं गरजेचं आहे. बघा, आज वार मंगळवार आहे आणि आज प्रदोष आहे. मंगळवारी येणारा जो प्रदोष असतो तो भौम प्रदोष मानला जातो. तर आज पण महादेवाची पूजा करायला खूप छान मुहूर्त आहे. ज्यांच्यावर कर्ज असेल त्यांनी आज सायंकाळी प्रदोषवेळी महादेवाची अवश्य पूजा करा. त्यांनी पांढऱ्या फुलाचा एक छान हार करायचा आणि महादेवाच्या पिंडीवर व्हायचा आहे आणि त्याच्यावर लाल मसुराची डाळ व्हायची एक मुठभर. त्याच्यामुळं काय होतं, आपली कर्जमुक्ती व्हायला मदत होती. हा झाला आजचा विषय. आणि उद्याला बघा फाल्गुन चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री. महाशिवरात्री तशी दर महिन्याला येत राहत्या, पण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील जी चतुर्दशी येते तिला महाशिवरात्री म्हटले जाते. हिला खूप महत्त्व असतं. मग ह्या चतुर्दशीला एवढं महत्त्व का बरं आहे, तर बघा, पुराणांमध्ये उल्लेख आहे आणि शिवमहापुराणामधील ईशान संहिता ज्या संहिता आहेत त्या ईशान संहितेमध्ये असं वर्णन आहे का महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान महादेव हे लिंग स्वरूपात प्रगट झाले होते. ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांचं भांडण सुरू असताना भगवान महादेव त्यांच्या मधोमध लिंग स्वरूपात प्रगट झाले होते. तोच हा महाशिवरात्रीचा दिवस. तर दुसरी कथा अशी पण आहे, महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न झालेलं आहे, विवाह झालेला आहे. हा पण एक महत्त्वाचा दिवस आहे. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट, या दिवशी असं झालेलं आहे, कामरूपी जे कामेश्वर आहे या कामेश्वरांना सुद्धा या महाशिवरात्रीच्या रात्रीच भगवान महादेवांनी भस्म केलेलं आहे. कारण पार्वतीविषयी आकस निर्माण व्हावं, लग्न करण्यासाठी महादेव तयार व्हावे यासाठी कामदेव यांनी महादेवाची तपोभंग करण्यासाठी कामवासना त्यांच्या समोर म्हणजे निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. म्हणून महादेवांनी आपला तिसरा डोळा उघडला होता तो याच दिवशी आणि कामदेवाचं त्यांनी म्हणजे भस्म केलं होतं. म्हणजे अशी 3 मुहूर्त, म्हणजे असे अजून वेगवेगळ्या खूप कथा आहे. आता आपण ऐकतो एक शिकारी होता, शिकारी हरणाची शिकार करीत असताना त्याला शिकार भेटली नाही आणि रात्रभर एका महादेव मंदिराच्या झाडावर बसून त्यांनी बेलाची झाडं खाली एक एक तोडून टाकली आणि ते नकळत महादेवाच्या पिंडीवर पडली आणि त्याचा जन्म सार्थकी झाला. अशा अनेक कथा आहेत. पण या सर्व कथांचा सार घेऊन आणि आपण आपल्या आयुष्याचं आपल्याला कसं कल्याण करता येईल हे आपण आज बघू. महाशिवरात्र म्हणजे खूप, आता आपण म्हणतो देव के देव महादेव, महादेव म्हणजे सगळ्यांचे देव बुवा असं. तर मग आपल्या महादेव भोळे शंकर आहेत, तर त्यांची प्रार्थना उपासना करून आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली कसं म्हणजे प्रगती होऊ शकते आपण हे बघायला पाहिजे. तर बघा, सर्व देव सगळेजण उद्या महाशिवरात्रीला आहे ना सकाळपासून पूजा करतील. पण महाशिवरात्री म्हणजे महारात्री, ज्या पुराणामध्ये 4 रात्री सांगितल्या गेलेल्या आहेत त्यामधली ही महाशिवरात्री ही महारात्री आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीनंतर जी फाल्गुन पौर्णिमा येते तिला होळी मानतात. त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमी एक असते आणि एक दिवाळीची रात्र, अशा 4 महारात्री असतात. या 4 महारात्रीमधलीच या महारात्रींचं विशेष काय हे मी पुढं व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये. पण आता फक्त हे शिवरात्रीविषयी आता सध्या बोलू आपण. तर शिवरात्री म्हणजे महारात्री, महादेवांची पूजा करण्यासाठी महत्त्वाचा मुहूर्त वर्षातला. तुम्ही वर्षभर कोणतीही पूजा नाही केली पण महाशिवरात्रीचा एक उपास आणि रात्री महादेवाची पूजा अवश्य केली पाहिजे. आणि यावेळेस एक योग असा जुळून आलेला आहे की आज प्रदोष आहे आणि उद्याला लगेच महाशिवरात्र आहे. म्हणजे हा खूप मोठा योग जुळून आलेला आहे. त्याचप्रमाणे आता कुंभाचा पण पर्व चालू आहे. म्हणजे 144 वर्षानंतर जे कुंभ आला आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीसुद्धा हा जे योग आहे हे 144 वर्षानंतरच येतील. म्हणजे सर्वांनी अवश्य पूजा करावी आणि आपलं जीवन सार्थकी लावलं. तर पूजा नेमकं काय करायची आहे हे आपण बघू. तर बघा, महाशिवरात्रीला मी तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगतो, तुम्हाला दिवसा जमल तसं पूजा करा, तुम्ही मंदिरात जाऊन या अवश्य. पण खरी पूजा महादेवाची ही रात्रीच करायची असते. ज्यावेळेस प्रदोष काळ सुरू होतो, प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरची 20 ते 25 मिनिटापासून ज्यावेळेस प्रदोष काळ सुरू होतो तेव्हापासून महादेवाची पूजा करायला सुरुवात करा. 4 प्रहरामध्ये महादेवाची पूजा केली पाहिजे. पण तुम्हाला नाही जमले 4 प्रहर, तुम्ही 1 प्रहरामध्ये करा किंवा रात्री 9-10च्या दरम्यान करा. पण एकदाच तुम्ही महादेवाची रात्री पूजा करा. तर बघा, महादेवाची पूजा नेमकं काय करायची आहे. तर बघा, आता महादेवाला आपण सर्वजण रात्री मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही रात्री अवश्य पूजा करा. 4 प्रहर कोणते आहे महादेवाची पूजेची, तर 4 प्रहर बघा, 6 वाजल्यापासून समजा आपला पहिला प्रहर चालू होतो सूर्यास्तापासून आणि तो 9:47 पर्यंत आहे पहिला प्रहर. 9:47 नंतर पुन्हा दुसरा प्रहर चालू होतो, तो 12:51 पर्यंत आहे आणि तिसरा प्रहर पुन्हा 12:51
वाजल्यापासून पहाटे 3:56 म्हणजे 4 वाजेपर्यंत आहे. आणि चौथा जो प्रहर आहे तो 3:56 ते सकाळी सूर्योदयापर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत चौथा प्रहर आहे. असे 4 प्रहर आहे. आणि या 4 प्रहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो निश्चित काळ म्हटला जातो त्यामध्ये पूजा केलेल्याचं खूप महत्त्व असतं. म्हणजे तो रात्री 12:30 ते रात्री 1:30 म्हणजे एक तासाचा म्हणजे या पिरियडमध्ये जर पूजा केली तर या पूजेला खूप महत्त्व आहे. निश्चित काळ म्हणतात. निश्चित काळामध्ये महादेवाची जर पूजा जर केली तर आपले सर्व इच्छा संपूर्ण होऊन जातात. असे पुराणामध्ये आपल्या उल्लेख आहे. शिवमहापुराणामध्ये उल्लेख आहेत. तर 4 प्रहर तुम्हाला मी आत्ता सांगितले. या 4 प्रहरापैकी तुम्ही कोणता पण एक प्रहर निवडा आणि त्यामध्ये तुम्ही पूजा करा. तर मग पूजा करताना बघा बेलाची पानं आपण अवश्य वाहतो. बेल फळवा, आपण जे धोतरा म्हणतो. धोतरा कोणता? जो निळा धोतरा असतो, ज्याला निळा देठ असतं, तो निळा धोतरा व्हायचा. निळा धोतरा. त्याच्यानंतर तुम्हाला एक गुप्त माहिती सांगतो. निळं कमळ तुम्ही महादेवाला व्हा. तुमच्या मनातली काही इच्छा असेल ती निळं कमळ तुम्ही महादेवाला व्हा. निळं कमळच का? तर महादेवांना बघा नीळकंठ म्हटलं जातं. ज्यावेळेस समुद्र मंथनातून विष निघालं होतं तर ते विष महादेवांनी आपल्या गळ्यात साठवलं होतं. म्हणून त्यांचा गळा निळा पडला होता. म्हणून त्यांना नीळकंठ म्हणतात. म्हणून निळ्या वस्तू त्यांना खूप आवडतात. म्हणून म्हटलं नीलकमल. नीलकमल म्हणजे निळ्या कलरचं कमळ हे महादेवांना समर्पित आहे. म्हणजे नीलकमल तुम्ही महादेवांना अर्पण करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही निळे फुलं महादेवांना व्हा. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री ही आपल्याला ही पूजा करायची आहे. म्हणजे ही फुलं तुम्ही बेलाचं पान वाहू शकता, बेलाचं फळ वाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नीळकमळ वाहू शकता, निळ्या कलरची फुलं वाहू शकता. त्याच्यानंतर पांढरे शुभ्र फुलं महादेवांना वाहू शकता. म्हणजे महादेवांना आवडणाऱ्या वस्तू आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो महादेवांचं तुम्ही हे करत असताना महादेव गायत्री मंत्र म्हणू शकता, मृत्युंजय मंत्र म्हणू शकता, लिंगाष्टकम महादेवाची पूजेमध्ये तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यानंतर बघा पूजा करीत असताना ज्यावेळेस आपण महादेवांचा विविध रसाने सुद्धा पूजा करू शकतो. ऊसाच्या रसाने आपण पूजा करू शकतो. अजून एक तुम्हाला गुप्त माहिती सांगतो. डाळिंबाचा रस. डाळिंबाच्या रसाने जर महादेवाची जर पूजा केली तुम्ही रात्री प्रदोष काळानंतर तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायला म्हणजे लवकर इच्छा पूर्ण होतात. डाळिंबाचा रस ऊसाच्या रसापेक्षा बी महत्त्वाचा डाळिंबाचा रस जर तुम्हाला मिळाला किंवा घरी डाळिंब आणून त्याचा रस काढून तुम्ही थोडा व्हायना महादेवांना अर्पण करा. या डाळिंबाच्या रसाने सुद्धा तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो लक्ष्मी प्राप्तीसाठी एक गुप्त तोडगा सांगतो. जायफळ असतं, हे जायफळ आणायचं आणि जायफळ आहे ना रात्री म्हणजे उशिरा महादेव मंदिरात ठेवायचं पहिल्या प्रहराच्या पूजेमध्ये. म्हणजे साधारण रात्री 9:45 ठेवायचं. म्हणजे अशा ठिकाणी ठेवायचं का ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते जायफळ मिळालं पाहिजे. महादेवाच्या पिंडीवर ते जायफळ वाहून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जायचं आणि पुन्हा जर ते जायफळ जर मिळालं पिंडीवर लपून ठेवलेलं आपलं फुलांमध्ये जर खूप छान. म्हणजे अशा मंदिरच बघा कधी तर कोणी रात्रीनंतर कोणी जाणार नाही बा. अशा मंदिरामध्ये तुम्ही ते जायफळ ठेवा आणि ते जायफळ दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं पुन्हा घेऊन यायचं. सकाळी गंगेच्या पाण्याने त्याला धुवून काढायचं. पांढरं किंवा लाल वस्त्रामध्ये आपल्या गुंडाळायचं आणि आपल्याला पूजा घरात किंवा तिजोरीमध्ये ठेवा. याच्यामुळं लक्ष्मीचा योग आपल्याकडे वाढतो, लक्ष्मी स्थिर राहते. हा एक तुम्हाला गुप्त उपाय सांगतो. बघा आता तुम्हाला सांगितलं आहे महादेवाची पूजा कशा प्रकारे करायचं. त्याचप्रमाणे तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता महादेवांना. ही जनरल माहिती बघा. पंचामृताने स्नान घाला किंवा जलाने अभिषेक करा किंवा त्याच्यानंतर बेलपान व्हा, बेलफळ व्हा, धतुराचे पानं व्हा निळे किंवा काट्याचं फुल पहा. जे विषारी औषधं जे विषारी असेल सगळं ते महादेवांना चालतं. हे सगळं तुम्ही महादेवांना वाहू शकता. पण गुप्त माहिती हे ध्यानात ठेवा. तुम्ही जायफळ तुम्ही महादेवांना अवश्य व्हा किंवा तुम्ही ना डाळिंबाचा जो रस आहे डाळिंबाच्या रसाने तुम्ही महादेवाचा अभिषेक करा. त्याच्यानंतर तुम्ही जसं बेलाचे पान वाहतो त्याचप्रमाणे तुम्ही रुईचं पान तुम्ही महादेवाला उद्या वाहू शकता. त्याच्यामुळे शनी शांत होतो. शमीच्या झाडाचे पान वाहू शकता. त्याच्यामुळं आपलं शनिदेव शांत होतो. अशोकाची झाडं व्हा. अशोक म्हणजे जो शोक होत नाही त्याला असं अशोकाचं झाड आहे. महादेवाच्या डोळ्यांमधून ज्यावेळेस अश्रू पडले होते त्यावेळेस एका अश्रूमधून रुद्राक्ष तयार झाले आणि एका डोळ्यातल्या अश्रूमधून हे अशोकाचं झाड तयार झालेलं आहे. याचा पुराणामध्ये उल्लेख आहे. खूप म्हणजे सखोल माहिती आहे. पण फक्त तुम्ही आज माहिती आहे का याच्यावर प्रत्येकावर आपण वेगवेगळा व्हिडिओ बनवू भविष्यात. पण हे सर्व तुम्ही व्हा. अशोकाचं पान व्हा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आंब्याचं पान व्हा. आम्रपल्लव म्हणजे पंचपल्लवमध्ये आम्रपल्लव येतं. पंचमहाभूत जे आपण म्हणतो हे पंचमहाभूतापासून शरीर बनलेलं आहे. त्याच्यामध्ये या पंचपल्लवमध्ये आंब्याच्या पानाचा उल्लेख येतो. तर तुम्ही आंब्याचं पान महादेवाला वाहू शकता उद्याच्या रात्री.
त्याच्यानंतर बघा महादेवाला तुम्ही खडी साखरयुक्त पाणी वाहू शकता, गोड पाणी महादेवांना वाहू शकता, हळद टाकू शकता. त्याच्यामुळे गुरुकृपा लाभते. ही गुरुकृपा लाभली तर आपलं गुरु बळकट होतो. त्याच्यामुळे ज्यांच्यावर कर्ज असन त्यांनी कर्ज निवारण्यासाठी बघा आपलं पीठ असतं, मग याचं पीठ तयार करायचं, तांदूळाचं पीठ तयार करायचं आणि ते तांदूळाची पिठी त्या पाण्यामध्ये टाकायची तांब्यामध्ये आणि तो 1 लोटा महादेवांना अर्पण करायचा. ते याच्यामुळे सुद्धा कर्जमुक्ती व्हायला मदत होती. त्याचप्रमाणे तुम्ही उद्याला हे पण वाहू शकता महादेवांना, पाण्याबरोबर मसुराची डाळ पण महादेवांना वाहू शकता. हे छोटे मोठे उपाय आहे, पण खूप मोठा फरक पडतो. उद्याला महादेवांची पूजा करायचं खूप महत्त्व आहे. आणि सर्वसामान्य जे आपण म्हणजे आहे सर्वसाधारण जे लोक आहे, आपण सांसारिक माणसं याप्रमाणे महादेवाची पूजा करू शकतो. तर उद्या सर्वांनी या प्रकारे महादेवाची पूजा करा. आणि उद्या रात्रभर नाही जागरण करायला जमलं तर कमीत कमी रात्री 12पर्यंत तरी जागरण करा आणि महादेवांची विविध स्तोत्र वाचा, लिंगाष्टकम वाचा. ज्यांना रुद्राभिषेक करता येईल त्यांनी रुद्राभिषेक करा. घरातल्या घरात आपल्या महादेव पिंडीवर जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालतो. उद्या मंदिरामध्ये गर्दी राहील. म्हणजे आपण सांसारिक माणसं याप्रमाणे पूजा करू शकतो. आता यानंतर मला एक दुसरी माहिती सांगायची. बघा जे लोक आता बघा मी मागं बोललो होतो, मला बी म्हसोबा बिरोबाची हवा आहे. मी जनकल्याणसाठी आपलं गावाला मंदिर आहे. माझा एक नंबर आहे. तुमचे काही जर प्रश्न असेल तर त्याच्यावर तुम्ही मेसेज करा. निःशुल्क तुम्हाला वेळ भेटेल तसं उत्तर मी देईल. 84 21 15 58 49 या नंबरवर तुमचा काही प्रश्न असू द्या, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. नंबर लागणार नाही, फक्त व्हॉट्सअप करा. मी वेळेनुसार तुम्हाला उत्तर देईल. तर बघा मग आता मी समजा मला देवाचा संचार आहे, तर उद्याची जी रात्र आहे तर हिला महारात्री म्हणलं जातं. मी बघा व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो ह्याच्या 4 रात्री असतात. या 4 रात्रीमधली ही महाशिवरात्री. तर ह्या रात्रीमध्ये महादेवांनी जे मंत्रतंत्र किलित करून ठेवलेले, म्हणजे लोकांनी त्याचा दुरुपयोग सुरू केला होता, तर हे मंत्र किलित करून ठेवलेले आहेत. तर हे मंत्र आहे ना, महाशिवरात्री किंवा जन्माष्टमी किंवा होळी किंवा दिवाळीची रात्र, ह्या 4 रात्रींमध्ये ना यांना किलक राहत नाही. म्हणजे हे मंत्र जर आपण जप केले तर हे मंत्रसिद्धीसाठी ही रात्री खूप महत्त्वाची असतात. म्हणून ज्या लोकांना आता समजा संचार आहे, आता मला समजा म्हसोबाचा बिरोबाचा संचार आहे, तर उद्या मी काय करेल, समजा रात्री म्हसोबा देवाचे मंत्र जे माझे गुरुमंत्र असन, बिरोबा देवाचे जे गुरुमंत्र असन, या मंत्रांचा मी जप करण. यांचा जप केल्यामुळे काय होतं, ही मंत्रसिद्धी होती. म्हणजे जनकल्याणासाठी आपण जे मंत्रतंत्र वापरतो हे आपण उद्याला सर्व आपण हे मंत्रतंत्र सिद्ध करू शकतो. संसारी माणूस सुद्धा आपले नवग्रह स्तोत्र जे रोजचे गायत्री मंत्र असतात किंवा जे रोजचे व पूजामधले तंत्र मंत्र जे तुम्ही पाठ करता त्याचा उद्या पाठ करू शकता. याच्यामुळं काय होतं, हे मंत्र सरळ सिद्धीत जातात. तर उद्या हा एक महत्त्वाचा दिवस आहे का मंत्रसिद्धीसाठी उद्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. उद्याला सर्वांनी आपले जे गुरुमंत्र असन किंवा जे तंत्र साधनेमध्ये किंवा आगुरी साधनेमध्ये अजून कोणी जे असेल त्यांनी सर्वांनी आपले आगुरी मंत्र जे असन किंवा जी तंत्र साधना असन, जी गुरु मार्गदर्शन केलं असन, त्यांनी उद्या सर्वांनी या मंत्राचा माळेचा कमीत कमी एक माळ जप करायचा. म्हणजे मंत्रांना धार येते. जसं आपण बघा घरात आपले विळा कुऱ्हाड असते, ग्रामीण भागामध्ये घरात चाकू असतो, तो बोथट झाला म्हणजे त्याला धार लावतो आपण. म्हणजे जर उद्या आपण या सर्वांना जर धार लावली ना, तर म्हणजे हे भविष्यामध्ये आपल्याला अडचण येत नाही काही. या मंत्रांना धार असते. एक मंत्र जपून आपण कोणाला भस्म दिलं तर समोरच्या माणसाचं काम होत असतं. तर सर्वांनी ही गोष्ट ध्यानात ठेवा. उद्या तंत्रमंत्रासाठी सुद्धा खूप महत्त्वाची रात्र आहे. उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरावरून उतारा अवश्य करा. म्हणजे घराची काय जी बाधा असेल ते सर्व निघून जाईल. तर बघा थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पण एक सर्वसाधारण भाषेमध्ये मी व्हिडिओ बनवला आहे आणि सर्वांना माहिती सांगितलेली. सर्वांना अवश्य व्हिडिओ आवडेलच याची मला खात्री आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आज पण प्रदोषकाळी महादेवाची पूजा करा, उद्या पण पूजा करा आणि परवाच्या दिवशी पण अमावस्या आहे. म्हणजे त्रिदिनी योग आलेला आहे. अमावस्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही महादेवाची पूजा करू शकता. तर अजून एक माहिती म्हणजे जाता जाता अजून एक विषय सांगतो. तर उद्या सकाळपासून उपास ज्यावेळेस धरताल तुम्ही तर संकल्पयुक्त उपास करा. उपास धरताय तर उद्या संकल्प करा. साधा संकल्प करायचा, मी अमुक गोत्रात उत्पन्न, माझं अमुक नाव, आज महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी 2025 या दिवशी आज वार बुधवार या दिवशी मी महाशिवरात्रीचा माझ्या सकल सौभाग्य प्राप्तीसाठी उपवास करत आहे. अशा पद्धतीने म्हणजे साधा बोळा संकल्प घ्यायचा. महादेव हे भोळं दैवत आहे. तुम्ही एक साधा संकल्प घ्या आणि महादेवाची पूजा करा. तर व्हिडिओ समजला नसेल, थोडी माझी भाषा समजली नसेल तर व्हिडिओ 2दा ऐका. पण खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे, अवश्य वाचा. दुर्मिळ माहिती आहे. सगळीकडे तुम्हाला जनरल माहिती मिळून जाईल, पण खूप दुर्मिळ माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये.
तर या ठिकाणी इथेच थांबतो आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभ